5 प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघूया। पहिला प्रश्न, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचा फायदा किती टक्के होतो? प्रश्न क्रमांक 2, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट किती प्रकारचे असतात? तिसरा प्रश्न, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट कुणाकुणाला मिळू शकतं? चौथा प्रश्न, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचं काम केव्हा पडतं? आणि पाचवा प्रश्न, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटसाठी व्हॅलिडिटी असते का? सुरुवात करूया। ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचा फायदा नेमका किती टक्के होतो? तर जसा समजा आपण नीटची एग्जाम देणार, रिझल्ट लागल्याच्या नंतर जी आपल्याला काउन्सिलिंग करायची, नीट यूजी काउन्सिलिंग प्रक्रिया, तर या प्रक्रियेमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये 10% सीट्स ह्या ईडब्ल्यूएस साठी राखीव असतात। म्हणजे थोडक्यात ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर 10% रिझर्वेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता। ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटच्या 10% सीट राखीव असतात। दुसरा प्रश्न, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट किती प्रकारचे असतात? तर मित्रांनो, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे 2 प्रकारचे असतात। पहिला प्रकार आहे सेंट्रल आणि दुसरा प्रकार आहे स्टेट। सेंट्रलचं सर्टिफिकेट आणि स्टेटचं सर्टिफिकेट हे दोन्ही काढावेत का? तर यस, तुम्हाला दोन्ही सुद्धा सर्टिफिकेटचं काम पडू शकतं। तुम्ही जर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटमध्ये जर का विचार केला की स्टेटचं नेमकं केव्हा यूज करायचं आणि सेंट्रलचं नेमकं केव्हा यूज करायचं, तर तुम्ही आता सध्या दोन्ही सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन देऊ शकता। आता ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचं काम केव्हा पडतं? आपल्याला नीटच्या एक्झामच्या फॉर्मला ज्यावेळेस आपण फिल करतो, जर त्या ठिकाणी आपण ईडब्ल्यूएस असा उल्लेख जर केला तर आपल्याला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट अपलोड करण्याचं काम पडू शकतं। पण त्यावेळेस जर ते आपल्याकडे नसेल तर आपण डिक्लेरेशन सुद्धा अपलोड करू शकतो। म्हणजे सध्याचं डिक्लेरेशन अपलोड करून आपण ते जे काम आहे तर ते समोर ढकलू शकतो। पण जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन देऊन ठेवलेलं आतापासून कधी पण चांगलं। आता ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी किती असते? तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं। फॉर एक्झाम्पल, आता समजा हा तुम्ही व्हिडिओ बघताय फेब्रुवारीमध्ये, तर मार्च एंडिंग पर्यंत तुम्हाला तुमच्या ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी बघायला मिळू शकते। म्हणजे सध्या जर तुम्ही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढलं तर ते व्हॅलिड असेल 31 मार्च पर्यंत। त्यानंतर ज्यावेळेस समजा तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचं काम पडतं तर ते परत नव्यानं तुम्हाला काढावं लागेल। आता नेमकं काम कोणत्या सर्टिफिकेटचं पडू शकतं? सध्या तुम्हाला सेंट्रलच्या सर्टिफिकेटचं काम आहे। जर आपण फॉर्म भरतोय एक्झामचा नीटच्या, तर आपल्याला सेंट्रलचं ईडब्ल्यूएस अपलोड करावं लागतं। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट नेमकं कुणाला मिळतं, कुणी काढावं? ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे जे मुलं रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये नाहीत, मुलं आणि मुली दोन्ही सुद्धा, जे मुलं रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये नाहीत, थोडक्यात जे जनरल ओपनमध्ये आहेत, तर अशांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळतं। त्यासाठी खूप सारा क्रायटेरिया आहे, तर तो क्रायटेरिया आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया। पण जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट मिळू शकतं आणि त्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे। आतापासून जर तुम्ही ॲप्लिकेशन देऊन ठेवलं तर नक्कीच तुमचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। यासाठी नेमके डॉक्युमेंट्स कोणते लागतात, याचा क्रायटेरिया काय आहे, तर यासाठी एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवूया। तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे पुढचे अपडेट्स हे तुमच्यापर्यंत पोहोचतील।